सोलिन शेल अंतर्गत आम्ही नारळाच्या करवंटीपासनं फ्रॉम लाईफस्टाईल प्रोडक्ट्स टू कॉर्पोरेट गिफ्टिंग यामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स बनवतो. जवळपास 40पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आम्ही याच्यामध्ये बनवतो. चायनापर्यंत आपले प्रोडक्ट ऑलरेडी पोहोचलेत, जर्मनीपर्यंत आपले ऑलरेडी प्रोडक्ट पोहोचलेले आहेत. पण खूप वेळा कसं होतं, आपण जिथे बनवतो किंवा जिथे तो निर्माण झालेला असतो प्रोडक्ट, तिथे त्या प्रोडक्टची एवढा अवेअरनेस आत्तापर्यंत नसतो. आमचे सगळे कस्टमर ज्यांनी आमच्याकडून घेतलेले आहेत ते इतके खुश आहेत. आम्हाला पुन्हा रिपीट त्यांच्या काही कस्टमायझेशनमध्ये आम्ही त्यांना डिलिव्हर करतो आहे आणि खूप छान वाटते की लोक करतायत. आणि ठीक आहे, जरी त्यांच्यासाठी नवीन असेल तरी ते बघून करून ते घेत आहेत, अडॉप्ट करतायत, तर ते खूप छान वाटत आहे. आणि आमचा मेन उद्देश आहे की तुम्ही प्लॅस्टिक आणि मेटल याला कम्प्लिटली रिप्लेस करावं. सो वी आर क्रिएटिंग अवेअरनेस फॉर सस्टेनेबिलिटी अँड इको फ्रेंडली लाईफस्टाईल. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. महिला काहीतरी करायला तयार झाली की ती काहीही करू शकते. जसं की ग्लोबल वॉर्मिंग कमी करणं हे सुद्धा कधी कधी महिलांच्या हाती असतं. हे मी आज तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. टाकाऊ पासून टिकाऊ गोष्ट जर तुम्ही बनवल्या आणि त्याच्यामधून जर काहीतरी अप्रतिम कलात्मक जर तुम्ही निर्माण करू शकणार असाल, तर अशा काहीतरी गोष्टी आपल्या आजच्या आलेल्या पाहुण्यांनी करून दाखवलेल्या आहेत. अशा आज वर्षा मॅम आणि कल्पिता मॅम आपल्या बरोबर आहेत. खूप छान वाटतंय तुमच्या दोघींकडे बघून आणि खूप वेगळ्या प्रकारचा पॉडकास्ट आज आपण करणार आहोत. नवीन विषय आले की मला खूप आनंद होतो. त्याच्यामुळे आज खरंच आपण हा विषय घेऊन खूप लोकांना याबद्दल एज्युकेट करणार आहोत. त्या तत्पूर्वी तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. तर नमस्कार सगळ्यांना. आणि सर्वप्रथम मी PWC टीम आणि नीरा मॅमचे खूप असे धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला छानसा प्लॅटफॉर्म, कारण जोपर्यंत असे प्लॅटफॉर्म मिळत नाही तोपर्यंत लोकांपर्यंत आम्ही काय करतोय हे कळणार नाही आहे. तर माझी छोटीशी जर्नी मी सांगायला हे करेन की 2008मध्ये मी एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग पासआउट केलं कोल्हापूरमध्ये. आणि त्याच्यानंतर तेव्हापासूनच, मग तेव्हा KIT बॅचची पहिली बॅच होती ती, आणि तेव्हा एवढं एन्व्हायरमेंट रिलेटेड किंवा तेव्हा एवढे असे कॅम्पस वगैरे किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड जे होते त्याबद्दल नव्हतं. पण तेव्हापासून एक होतं की जे काही करू ते सस्टेनेबलवरती आपण पुढे जाऊन करायचं आहे. त्यानंतर माझा जर्नी स्टार्ट झाला. मी 15 वर्ष वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये काम केलं. मग त्याच्यामध्ये पंप इंडस्ट्री असू देत किंवा SPM मशीन मॅन्युफॅक्चरिंग असू देत. पण ते करत असताना प्रत्येक कंपनीमध्ये सुद्धा एन्व्हायरमेंट डे आला तर मी सक्रियाने पुढे जायचे, किंवा काही त्याच्यामध्ये करायचं असेल तर मी नेहमीच HR ला सांगून किंवा त्याच्यामध्ये, पण कारण मला ते एक ध्येयच होतं की ते करायचं आहे. बरं, हा प्रवास करता करता 15 वर्ष जसे झाले तसं मग आता वाटायला लागले की नाही, आता आपलं जे विजन होतं ते करायचंच आहे. आणि माझी मैत्रीण कल्पिता, ज्यांची म्हणजे ओळख करून द्यायची, तर ती माझी आणि तिची 10 वर्षाची फ्रेंडशिप आहे. एकदम छान मैत्री. आणि खरं सांगायचं तर आमच्या मैत्रीचं नावही कल्पवृक्ष आहे आणि आम्ही कल्पवृक्षावरतीच काम करतो. तर ती सिम्बायोसिसमध्ये जेव्हा काम करत होती तेव्हा तिच्या इथे लॉन्चपॅड 30 हा एक प्रोग्राम लॉन्च झाला, जो सिम्बायोसिस आणि सिडबी थ्रू एक कोलॅबरेशन प्रोग्राम होता. आणि तिने मला सांगितलं की तुझं हे विजन आहे, तर तुला हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे, तू करशील का? तर मी म्हटलं अरे वा, मी करेन. आणि मग तिथे प्रॉपर इंटरव्ह्यूज होते आणि ऑल ओव्हर इंडियातून 30 अशा लोकांना सिलेक्ट करण्यात आलं की ज्यांचे काहीतरी वेगळे आयडियाज आहेत आणि जे स्टार्टअप करू इच्छितात. तर मी मग नंतर मी ते डिसिजन घेतलं आणि मग नंतर मी तो लॉन्चपॅड 30 प्रोग्राम सक्सेसफुली कंप्लीट केला. मला त्याचं आता सर्टिफिकेशन वगैरे पण मिळेल आणि सिडबी करून मला ग्रँट पण मिळालेली आहे. माझा जो ब्रँड आहे तो म्हणजे तिथे सिलेक्ट पण झालेला आहे. आता सोल इन शेल, बेसिकली आमच्या ब्रँडचं नाव आम्ही असं ठेवलेलं आहे, सोल इन शेल, म्हणजे क्रिएटिव्हिटी इन कोकोनट शेल. कोकोनट शेल म्हणाल तर आपल्या भारतामध्ये आपला भारताचा क्रमांक 3रा आहे. इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स नंतर आपल्या भारताचा नंबर येतो. की तुम्हाला माहिती आहे की साऊथ आणि वेस्ट साईडला आपल्याकडे कोकोनट हब आहे. आणि घराघरात म्हणजे कोकोनटचा आज कुठे कुठे वापर होतो, म्हणजे ऑइलसाठी असेल, खाण्यासाठी असेल, वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स बनतात. तर आमचं हे झालं की कल्पवृक्ष आपल्याला इतकं छान देत आहे ना, आणि घरामध्ये इतकं ते वेस्ट जाताना आम्हाला दिसत होतं की अरे नारळाच्या करवंट्या वेस्ट जात आहेत. तर मग आम्ही त्याच्यावरती विचार केला की का नाही हा आपण प्रोडक्ट निवडायचा, हा सस्टेनेबल. आणि आता काळाची इतकी गरज आहे, आपल्या यंग
जनरेशनला हे कळणं खूप गरजेचं आहे की इको फ्रेंडली काय आहे, सस्टेनेबल लाईफस्टाईल. मला खूप आनंद होतो की जेव्हा आम्ही ऑफलाईन एक्झिबिशन्स करतो किंवा आम्ही जिथे जिथे बाहेर जातो तिथे मुलं खूप येतात. त्यांना इतकी क्युरिओसिटी असते की अरे हे काहीतरी छान आहे आणि ते खूप त्यांच्या आईवडिलांच्या मागे लागतात की आम्हाला हे घ्यायचं आहे, आम्हाला ज्यूस कप घ्यायचा आहे, आम्हाला पाऊस घ्यायचे आहेत. तर खूप छान वाटतं आणि मग अशी आमच्या जर्नीची सुरुवात झाली आणि आम्ही सोल इन शेल हा ब्रँड जानेवारी 2025मध्ये आम्ही तो सुरू केला आणि त्याच्यानंतर बरेचसे आम्ही आणि कल्पिता थोडं सांगेल की सोल इन शेल नक्की काय करतं. सोल इन शेल अंतर्गत आम्ही नारळाच्या करवंटीपासनं फ्रॉम लाईफस्टाईल प्रोडक्ट्स टू कॉर्पोरेट गिफ्टिंग यामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स बनवतो. ज्याच्यामध्ये किचन ॲक्सेसरीज आहेत, त्यानंतर गार्डन ॲक्सेसरीज आहेत, त्यानंतर कॉर्पोरेटसाठी तुमच्याकडे प्लांटर्स आहेत, बर्ड नेस्ट आहेत. तर अशा जवळपास 40पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आम्ही याच्यामध्ये बनवतो आहोत. आणि आमचा मेन उद्देश आहे की तुम्ही प्लॅस्टिक आणि मेटल याला कम्प्लिटली रिप्लेस करावं. सो वी आर क्रिएटिंग अवेअरनेस फॉर सस्टेनेबिलिटी अँड इको फ्रेंडली लाईफस्टाईल. याचं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे तुम्ही कुठे आहे, म्हणजे पुण्यामध्ये आहे? आमचं असं आहे की आम्ही पुण्यामध्ये काही कस्टमाइज करतो, आम्ही स्वतः डिझाईन डेव्हलप करतो. आमच्याकडे काही आमचे आर्टिस्ट आहेत की जे आम्ही अक्षरशः म्हणजे असे आम्ही सर्टिफाईड आम्ही ट्रेनिंग पण घेतलेलं आहे आणि आमचा असा प्रयत्न पण चालू आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आता काही महिलांसाठी वर्कशॉप करू की ज्याच्यातून आम्ही त्यांना पूर्ण ट्रेनिंग देऊन की रॉ शेलपासून फिनिश प्रोडक्टपर्यंत ट्रेनिंग देऊन इथे सुद्धा आम्ही त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे खूप नवीन प्रोडक्ट्स आहेत. तसे आमचे डोंबिवलीमध्ये आर्टिस्ट आहेत, आमचे केरळमध्ये आहेत, आमचे तामिळनाडू कोलकाता ठिकाणी पण आहेत. कारण प्रत्येक शेलला एक वेगळा शेप द्यायची गरज असते. जरी तो राऊंड असला तरी तुम्ही बघाल तर आमचे प्रोडक्ट्स खूप वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. आम्ही बरंचसं त्याच्यामध्ये अजूनही डेव्हलपमेंट करत आहोत. तर मॅन्युफॅक्चरिंग प्लस ट्रेडिंग असं तुम्ही म्हणू शकता की आम्ही त्याच्यामध्ये काम करतो. येस. आता साधारण मॅडमनी 2-3 प्रोडक्ट सांगितले. मला जाणून घ्यायला आवडेल की भारताचा कस्टमर ह्याच्यासाठी रेडी आहे का? आता यामध्ये मला हे सांगायचं आहे की स्पेशली भारतामध्ये आपण नेहमी म्हणतो की तुम्ही प्लास्टिक रिप्लेस करा, मेटल रिप्लेस करा, पण तेवढं प्रॅक्टिकली केलं जात नाही, जो आम्ही R&D केलेला आहे. सो आमचा मेन उद्देश आहे की पहिले अवेअरनेस क्रिएट करणं. नारळाची करवंटी आम्ही अशासाठी सिलेक्ट केली की आहेत बरेचसे सस्टेनेबल प्रोडक्ट्स आहेत, पण जसं वर्षाने सांगितलं की आमचं कल्पवृक्ष असं एक छान सिंक्रोनायझेशन झालेलं आहे. तर आम्हाला हा प्रोडक्ट खूप छान आवडला. सेकंड थिंग इज महाराष्ट्रामध्ये अजून तेवढा त्याचा अवेअरनेस नाही आहे. सो आम्ही विचार केला की येस आपण महाराष्ट्रामध्ये हा प्रोडक्ट लॉन्च करूया आणि मग त्या पद्धतीने आम्ही तुम्ही जर कधी आमच्या स्टॉलला व्हिजिट केलं तर आम्ही अवेअरनेस कॅम्पियन्स काइंड ऑफ स्टॉल आमचा डिझाईन करतो. तर त्याच्यामध्ये सस्टेनेबल इको फ्रेंडली लाईफस्टाईलचे वेगवेगळे स्लोगन्स असतात, पिक्चर्स असतात. यामधनं आम्ही त्यांना समजावतो की तुम्ही हे का अडॉप्ट केलं पाहिजे. सो वी आर क्रिएटिंग अवेअरनेस. मी हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश असा होता की चायनापर्यंत आपले प्रोडक्ट ऑलरेडी पोहोचलेत, जर्मनीपर्यंत आपले ऑलरेडी प्रोडक्ट पोहोचलेले आहेत. पण खूप वेळा कसं होतं, आपण जिथे बनवतो किंवा जिथे तो निर्माण झालेला असतो प्रोडक्ट, तिथे त्या प्रोडक्टशी एवढा अवेअरनेस आतापर्यंत नसतो. सेकंडली, जेव्हा आपण टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी विचार करतो करण्याचा, त्याच्यामागे एक थॉट प्रोसेस तुमची क्लिअर असते की ह्या प्रॉडक्टपासून आपण असा काहीतरी प्रॉडक्ट बनवणार जो खूप वर्षानुवर्ष चालेल, काहीतरी वेगळी त्याची आयडेंटिटी असेल आणि त्याच्या मागचे कष्ट असतात. डायरेक्ट तुम्ही प्लॅस्टिक घेतलं, मोल्डमध्ये टाकलं, 100 प्रकारचे प्रॉडक्ट्स रेडी होतात. पण एखादा असा प्रॉडक्ट जो म्हणजे नारळाची हे म्हणा, तर त्याच्या आकारामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, त्याचा वेस्ट तुम्ही कसा हे करू शकता, ह्याच्या मागे तुमची थॉट प्रोसेस आहे. आणि ती थॉट प्रोसेस काम करून मग त्याच्यातनं आर्टिस्टिक वेनी काहीतरी रेडी करणं जे सेलेबल आहे, विच इज व्हेरी, मला असं वाटतं खूप मोठा तो विचारसरणी आहे. मला ऐकायला आवडेल तुम्ही दोघींनी हे कसं क्रॅक केलं. आणि मला सांगायला आवडेल की मॅम आपण आता एक ठीक आहे एक्सपोर्टला तर गेलेलेच, पण मला सांगायला आवडेल की 1 वर्षामध्ये साधारणतः 3000पेक्षा जास्त आम्ही शेल्सना नवीन घर दिलेलं आहे. आज ते नवीन घरी जाऊन वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये पोचलेले आहेत आणि आमचे सगळे कस्टमर ज्यांनी आमच्याकडून घेतलेले आहेत ते इतके खुश आहेत. आम्हाला पुन्हा रिपीट त्यांच्या काही कस्टमायझेशनमध्ये आम्ही त्यांना डिलिव्हर करतोय आणि खूप छान वाटतंय की लोक करतायत. आणि ठीक आहे, जरी त्यांच्यासाठी नवीन असेल तरी ते बघून करून ते घेतायत, अडॉप्ट करतायत, तर ते खूप छान वाटत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि वेगळं दिसायलाही वेगळं दिसतं. हा तुम्ही लावलेला जो बॅच आहे हा लिटरली लक्ष वेधून घेतो आहे. इतक्या सुंदर प्रकारे तुम्ही तो बनवलेला आहे. काय आपले फ्युचर प्लॅन्स आहेत ह्या प्रॉडक्टला घेऊन?
फ्युचर प्लान्समध्ये म्हणाल तर आम्हाला पूर्ण महाराष्ट्र स्टेट आहे ते कव्हर करायचं आहे कारण की हा प्रोडक्ट महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे. दुसरी गोष्ट आमची इच्छा अशी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे बरेच लोकल आर्टिस्ट आहेत की जे करतात की ज्यांची तुम्ही बघाल तर कोकण साईडला नारळाची भरपूर अशी झाडं असतात. त्यांच्यामध्ये काही असे छान आर्टिस्ट पण आहेत पण ते लोकल लेवलला आहेत. त्यांना हाऊ टू मार्केट हाऊ टू डिस्प्ले देअर प्रोडक्ट्स दे डोंट नो. सो आम्ही त्यांना पण लोकल आर्टिस्टना प्लॅटफॉर्म देण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि सध्या तर आमचं फ्युचर गोल आहे की आम्हाला महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट स्टेट कम्प्लीट कव्हर करायचं आहे. मस्त. वर्कशॉप्स खूप मला असं वाटतं की ह्याच्यासाठी गरजेचे आहेत. त्याच्या संदर्भात तुम्ही आता सध्या काय काम करता? आता आम्हाला काही आता एस बी पाटीलमध्ये पण आमचा नुकताच एक एस बी पाटील स्कूल आहे जी रावेतमध्ये आहे, तर तिथल्या प्रिन्सिपलना मी माझे प्रोडक्ट्स दाखवले होते आणि त्यांना इतके आवडले तर त्यांनी मला मुलांसाठी एक वर्कशॉप म्हणा किंवा तिथे आम्हाला स्टॉल लावायची पण संधी दिली त्यांनी की का तर त्यांच्या मुलांना याचा अवेअरनेस व्हावं. मध्ये स्टॉलला आम्हाला बऱ्याचशा स्कूलची आता रिक्वायरमेंट येते की तुम्ही ॲटलिस्ट 1-2 तास 1 तास. तर माझा असा प्रयत्न चालू आहे की आता मुलांना आपण काही मशीन्स न यूज करता सँडपेपर यूज करून जरी त्यांनी तो छान त्यांना तो फॉर्म ट्रान्सफॉर्मेशन जरी दिसलं आणि मग ते नेहमी घरात सांगतील की नाही हे टाकायचं नाही आहे, ह्याच्यापासून आम्ही काहीतरी करू शकतो. तर अशा आम्ही वर्कशॉप महिलांसाठी पण चालू आहेत आमचे आणि आमचा तोच प्लॅन आहे की जास्तीत जास्त वर्कशॉप्स घेऊन लोकांना अवेअरनेस म्हणजे जिथे जिथे आम्हाला पॉसिबल होईल तिथे आम्ही ते करणार आहोत. येस, तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा आर्टिस्ट निर्माण करण्याचा पण एक प्रयत्न ह्याच्यातनं होतो आहे. कारण जितके लोक हा वर्कशॉप अटेंड करतील तितक्या लोकांना ह्या वेगळ्या इंडस्ट्रीचे प्रॉडक्ट्स निर्माण करण्याची एक संधी मिळेल आणि त्यांच्या आर्टिस्टिक पणा ह्या गोष्टीमध्ये ते ऍड करू शकतील. खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी गप्पा मारून. खूप खूप शुभेच्छा या सगळ्या गोष्टींसाठी आणि हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला खूप लोक आपल्याबरोबर जॉईन होणारच आहेत. आय गेस हा जो प्लॅटफॉर्म आहे आमचा पुणे वुमन्स क्लबचा त्याच्यामध्येही लोक नेहमी विचार करत असतात की मी वेगळं काय करू, मी कशा पद्धतीने असं काहीतरी करू शकते ज्याच्यामुळे माझं करिअर निर्माण होईल. तर हा खूप छान संधी तुम्ही दोघी जणी घेऊन आलेला आहात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट आणि नक्कीच आपण परत भेटूयात. थँक्यू सो मच.